हॅलो आणि नमस्कार. मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. फ्रेंड्स, मी मेकअप, DIY, फॅशन, ब्युटी अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा. तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, गृहिणींनी रोजचा मेकअप कसा करायचा हे बघणार आहे. आजच्या या धावपळीच्या जगात गृहिणी एक अशी व्यक्ती झालेली आहे की जिला स्वतःसाठी टाईम भेटत नाही. म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण घरात राहताना सुद्धा टापटीप कसं राहिलं पाहिजे, कसं एकदम छान दिसलं पाहिजे. सॉरी टू से, ब्रुनो डिस्टर्ब करतोय. पण गृहिणींनी आपल्याकडं म्हणजे स्वतःकडे स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जर त्याच एकदम छान फील करतील नाही, पीसफुल आहेत, हॅपी आहेत असं फील करतील नाही, तर त्यांचं घर सुखी कसं राहणार तुम्हीच सांगा बरं. तर मीही एक गृहिणी आहे, मीही हाऊसवाईफच आहे. तर मी माझी घरातली कामं म्हणा, मी माझ्या स्वतःला कसं हॅपी ठेवते, तर हॅपी ठेवण्याचं एक मोठं कारण म्हणजे स्वतःला टापटीप ठेवणं. याने आपल्याला ना एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स मिळत असतो नेहमी. हे कधीही लक्षात ठेवा. जर आपण व्यवस्थित राहत असलो, व्यवस्थित कपडे घालत असलो, व्यवस्थित खूप छान प्रकारे तयार होत असलो, तर आपलं बाकीच्या कामांमध्ये सुद्धा मन लागतं. तसंच स्वतःची काळजी घेणं यात काहीही चुकीचं नाही आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची खूप छान प्रकारे काळजी घ्या. तर उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करू. मेकअप करण्या अगोदर नेहमी स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आहे. आता मी माझा चेहरा पूर्णपणे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे. चेहरा स्वच्छ धुवून घेतल्याने काय होते, आपल्या पोअर्समध्ये जे पण काही डर्ट ॲक्युमुलेट होते, जे प्रदूषणामुळे असो, डस्टमुळे असो, कशाहीमुळे असो, जे की काही घाण ॲक्युमुलेट झालेली आहे, त्याच्यावर जमलेली आहे, ती स्वच्छपणे निघून जाते आणि आपला जो मेकअप आहे तो आपल्या चेहऱ्यावरती खूप छान प्रकारे बसण्यास मदत होते. चेहरा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यायची की चेहऱ्याला मॉइश्चराईज करायचं. ते ऑइली स्किनवाले असो की ड्राय स्किनवाले असो. ड्राय स्किनवाल्यांनी तर नेहमीच चेहरा मॉइश्चराईज करण्याची प्रचंड गरज असते. प्रचंड म्हणजे प्रचंड, कारण की त्यांचं जे स्किन टाईप आहे तो ड्रायमध्ये येतो आणि ड्राय स्किन नेहमी ऑइल प्रोड्यूस करत नाही. त्यामुळे त्यांनी जे मॉइश्चरायझर आहे ते ऑइल बेस यूज करायचे किंवा मग क्रीम बेसही यूज केले तरी चालतील. आणि ऑइली स्किनवाल्यांनी नेहमी जेल बेस मॉइश्चरायझर यूज करायचे. हा चेहरा हा नॉर्मल कॅटेगरीमध्ये येतो. आता मॉन्सून किंवा मग हिवाळा येते तेव्हा माझा चेहरा जो आहे तो ड्राय फील करतो, समरमध्ये ऑइली फील करतो. तर असं नॉर्मल स्किनचं जे आहे ते रुटीन असतं. म्हणजे क्लायमेट्समध्ये काही चेंज झाले तर चेहऱ्यामध्ये सुद्धा किंवा मग स्किनमध्ये सुद्धा तसेच आपल्याला बदल बघायला मिळतात. तर मी मॉइश्चरायझरसाठी हा पॉन्ड्सचा सुपर लाईट मॉइश्चरायझर यूज करणार आहे, जो की हा क्रीम बेस आहे थोडासा. कारण सध्याचं जे वेदर आहे ते थोडंसं ह्युमिड आहे, म्हणजेच थोडंसं ड्रायनेस पण आहे आणि वातावरणात गरमीसुद्धा आहे. त्याप्रमाणे तुम्हाला जे आहे तुमचं मॉइश्चरायझर सिलेक्ट करायचं. आता माझं मॉइश्चरायझर छान प्रकारे अप्लाय करून झालेलं आहे. मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन ही अप्लाय करायची. तुम्ही घरात असो की बाहेर असो. बाहेर असेल तर ती सनस्क्रीन वापरायची आणि घरात असेल तर तुम्ही स्किप केली कधीतरी तर चालून जाते. बट एवढं नेहमी कन्फर्म करायचं की आपण आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन ही वापरली पाहिजे. त्याच्यामुळे मी इथे डॉट अँड कीची वॉटरमेलन सनस्क्रीन यूज करणार आहे. तर आपला सनस्क्रीनचा रूल मग काय म्हणतो, 2 फिंगर सनस्क्रीन. पण आता मी सध्या घरात आहे त्याच्यामुळं मी थोडंसं सनस्क्रीन यूज करणार आहे. सनस्क्रीन ही खूप छान प्रकारे आपल्या चेहऱ्यामध्ये ब्लेंड करून घ्यायची. एक गोष्ट ना नेहमी लक्षात ठेवायची की आपण स्किन केअरचं जेव्हा लेअरिंग करतो, म्हणजे जसं फेस वॉश केल्यानंतर टोनर अप्लाय करतो,
सिरम अप्लाय करतो, मॉइश्चरायझर अप्लाय करतो, सनस्क्रीन अप्लाय करतो, याच्यामध्ये ना थोडा थोडा गॅप घ्यायचा आहे. म्हणजे ॲटलिस्ट 30 सेकंडचा तरी गॅप हा असलाच पाहिजे. तुम्ही थोडा जास्तही गॅप घेतला, म्हणजे 1 मिनिटसुद्धा घेतला तरीही चालतो, त्यात काहीही प्रॉब्लेम नाही. उलट त्याला स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला टाईम मिळतो. त्याचमुळं काय होतं, आपली जी स्किन आहे ना ती एकदम ऑइली पण होत नाही आणि एकदम ड्रायसुद्धा होत नाही. आपलं छान प्रकारे सनस्क्रीन जे आहे ते अप्लाय करून झालेलं आहे आणि इथे स्किन केअरच्या स्टेपसुद्धा कंप्लीट झालेल्या आहे. तर आता वळूया आपण आपल्या मेकअपकडं. मेकअपमधली सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे प्रायमरची. तर आता आपण रोजचा मेकअप करतोय, तर रोजच्या मेकअपमध्ये प्रायमर लावणं गरजेचं आहे का? ॲक्च्युली तुम्ही लावलं तरीही चालते, नाही लावलं तरीही चालते. त्यात काही एवढा मोठा इश्यू नाही की आपण रोजच्यासाठी प्रायमर लावलंच पाहिजे की नाही लावलं पाहिजे. हां, आपल्याला हेवी बेस मेकअप करायचा आहे, जेव्हा खूप जास्त कव्हरेजवालं फाउंडेशन पाहिजे, लाँग लास्टिंग इफेक्ट पाहिजे, त्यासाठी आपण प्रायमर जे आहे ते यूज करत असतो. पण रोजच्याला आपल्याला असं नाही की आपला लाँग लास्टिंग मेकअप असला पाहिजे. हां, ऑफिसला जात असो आपण तर ठीक आहे, बट स्पेशली आपण जे घरी असतो किंवा ज्या गृहिणी असतात, हे काय करायचं, नेहमीच्या प्रायमरला डिच करायचं आणि हे इल्युमिनेटिंग बेस म्हणजे स्ट्रोब क्रीम, ही हा प्रायमरच आहे, बट स्ट्रोब क्रीम पण आहे जी NYBची येते ना, ती 3 in 1 असते. मॉइश्चरायझर चं सुद्धा काम करते, हायलायटिंगचं सुद्धा काम करते आणि प्रायमरचं सुद्धा काम करते. तर मी इथे तशीच माझ्याकडे NYBची पण आहे आणि इथे मी मास्कची यूज करत आहे. तर याचा जो कलर आहे माझ्याकडं, म्हणजे हा जो शेड आहे हा आहे गोल्डमध्ये. त्यात काहीही चंकी पार्टिकल्स वगैरे असं काहीही नाही. खूप छान आपल्या चेहऱ्याला प्रायमरसारखा इफेक्ट देतो, ग्लोईंग बनवतो आणि हायलायटिंग इफेक्टसुद्धा प्रोव्हाइड करतो. आपण म्हणतो ना इन्स्टंट हायड्रेशन प्लस ग्लो, तसं. मी खूप छान प्रकारे माझ्या चेहऱ्यामध्ये हे ॲब्झॉर्ब करून घेणार आहे आणि याच्यानंतर मी कन्सिलर अप्लाय करणार आहे माझे डार्क सर्कल्स हाईड करण्यासाठी. आता तुम्ही विचारसाल मला की कन्सिलर अप्लाय करायचंच का? हे बघा, तुम्हाला जर डार्क सर्कल्स नसतील आणि तुम्ही त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असाल तर काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही नुसतं BB क्रीम किंवा CC क्रीमसुद्धा यूज करू शकता. ॲज अ डेली बेसिस पण तुम्ही CC क्रीम यूज करू शकता, BB क्रीम यूज करू शकता. ह्या दोन्ही पण नाही यूज करू शकायचं आहे तुम्हाला किंवा काहीतरी वेगळं पाहिजे तर मग टिंटेड सनस्क्रीन किंवा टिंटेड मॉइश्चरायझर अशा प्रकारातले जे प्रॉडक्ट्स असतात ते निवडायचे. तर आज मी इथे कन्सिलर यूज करणार आहे. मला थोड्या प्रमाणात आहे डार्क सर्कल्स त्याच्यामुळे, आणि मी माझा फेस मेकअप म्हणजे जो माझा बेस मेकअप आहे तो सुद्धा मी कन्सिलरनी सेट करणार आहे. आता इथे एक गोष्ट असते की कन्सिलर आपण जेव्हा पण अप्लाय करतो तेव्हा काय करतो, आपण फाउंडेशनचा जो ब्युटी ब्लेंडर येतो ना, म्हणजे जो ओला केलेला असतो डॅम्प ब्युटी ब्लेंडर, तोच घेतो आणि तोच अप्लाय करायला सुरुवात करतो. जिथे जिथे आपण कन्सिलर लावलेलं असतं ना तिथे तिथे आपण त्यांनीच ब्लेंड करायला सुरुवात करतो. तर असं करायचं नाही आहे. फाउंडेशनचा जो ब्युटी ब्लेंडर आहे तो वेगळा ठेवायचा. आपल्या व्हॅनिटीमध्ये केव्हाही 2 ब्युटी ब्लेंडर पाहिजेत. ते कशासाठी, जो डॅम्प ब्युटी ब्लेंडर असेल त्यांनी फाउंडेशनच ब्लेंड करायचं आणि जो कन्सिलरसाठी आपण यूज करणार आहे तो नेहमी ड्राय असला पाहिजे. जर तुम्ही कन्सिलर यूज करता आहे तर तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, कन्सिलर जर आपण डॅम्प ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड केलं तर त्याची कव्हरेज आपल्याला पाहिजे तशी मिळत नाही. कन्सिलर तुम्ही कितीही लावा, डार्क सर्कल्स हे विजिबल होणारच. म्हणून त्याला जितकं लाँग लास्टिंग करता येईल आपल्याला तेवढं लाँग लास्ट करण्याचा प्रयत्न करा. आणि ही टीप तुम्ही लक्षात ठेवा, नेहमी तुम्ही ही यूज करून बघा की ड्राय ब्युटी ब्लेंडरनी जेव्हा आपण कन्सिलर ब्लेंड करतो, जेव्हा कलर करेक्ट करतो आपला, तेव्हाचा जो इफेक्ट आहे आणि जेव्हा तुम्ही डॅम्प ब्युटी ब्लेंडरने ते ब्लेंड करता तेव्हाचा जो इफेक्ट आहे, हा या दोघांमध्येही डिफरन्स असतो. तर आता मी माझे डार्क सर्कल्स एवढे काही जास्त लाऊड नाही आहेत, तर त्याच्यामुळे मी फक्त 2 शेड लाईट कन्सिलर यूज करणार आहे. त्याच्यासाठी मी आज यूज करणार आहे माझा स्विस ब्युटीचं, ज्याच्यात सँड सेबल नंबर 1 जो शेड आहे तो मी यूज करते आहे.
कन्सिलर अप्लाय करताना कन्सिलरचा जो अमाऊंट आहे तो नेहमी थोडासाच घ्यायचा. नेहमी भसाभसा कन्सिलर लावायचं नाही. त्याने काय होतं की तुम्हाला ते ब्लेंड करायला इझी अजिबात वाटणार नाही. ते खूप जास्त होऊन जाईल, खूप जास्त कव्हरेज देईल. एक तर ते खूप जास्त तुमच्या कलरच्या अपोजिट दिसेल किंवा कलरच्या खूप फेंट दिसेल किंवा डार्क दिसेल. तर अशा चुका नेहमी अव्हॉइड करायच्या. आता मी ज्याप्रमाणे लावून घेतलेलं आहे ते डॉट डॉट करून माझ्या व्यवस्थित जिथे जिथे पिगमेंटेड एरिया आहे तिथे तिथे व्यवस्थित ब्लेंड करणार आहे. आता मी याला ब्लेंड करायला ब्युटी ब्लेंडरच यूज करणार आहे. मी ब्रशच्या हेल्पनी नाही करणार आहे. ब्रशच्या हेल्पनी करत असाल तर वेल अँड गुड, कारण की ब्रशनी खूप छान इफेक्ट येतो आणि लवकरसुद्धा होतो. पण ब्युटी ब्लेंडरचा यूज करताना नेहमी लक्षात ठेवायचं की हा डॅम्प नाही करायचा, हा ड्राय करायचा आहे. आता तुम्ही हे बघू शकता की माझा जो पिगमेंटेड एरिया आहे तो ड्राय ब्युटी ब्लेंडरने किती छान कव्हर करून दिलेला आहे. तर आता याला मी न्यूट्रलाइज करण्यासाठी माझा जो स्किन टोनचा जो शेड आहे, माझा स्किन टोनचा जो शेड आहे स्विस ब्युटीच्या कन्सिलरमध्ये, तो आहे मीडियम बीच. तो मी माझ्या हे जे डार्क सर्कल्स मी आता कव्हर केलेले आहेत तर याला न्यूट्रलाइज करणार आणि माझा जो बेस मेकअप आहे त्याच्यासाठी सुद्धा तो शेड मी यूज करणार. नेहमी एक लक्षात ठेवायचा, आपला स्किन टोनचा शेड नेहमी पिक करायचा. का नाही तर आपला स्किन टोनचाच कलर वेगळा, आपला जो पिगमेंटेड एरिया आहे त्याचा कलर वेगळा आणि बाकीचा काही भलतं सलतंच दिसायचा. तर अशा ह्या गोष्टी नेहमी अवॉइड करायच्या. आता मी जे कन्सिलर आहे खूप छान असा डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेते आहे. आता मी ते कन्सिलर काय यूज करते, मी बीबी क्रीम वगैरे काय यूज करते, हे चॉईसवर डिपेंड करतं प्रत्येकाच्या, त्यांनी काय यूज केलं पाहिजे आणि काय नाही. आता तुम्ही बघू शकताय की मला कन्सिलरने किती छान कव्हरेज प्रोव्हाइड केलेली आहे. नेहमी कुणी कुणी असं म्हणतं की कन्सिलरने कव्हरेज भेटत नाही, एवढा चांगला इफेक्ट येत नाही. बट हे सगळ्यात चुकीचं आहे. कन्सिलरने उलट खूप छान कव्हरेज मिळते, नॅचरल कव्हरेज मिळते. तर याच्यामुळे तुम्ही कन्सिलर बिंदास यूज करू शकता. आता मी माझ्या ज्या आयब्रोज आहेत त्या डिफाईन करून घेणार आहे. नेहमी एक लक्षात ठेवायचं, आपल्या जर चेहऱ्याचे फीचर्स एनहान्सिंग दाखवायचे असतील ना तर आयब्रोला कधीच विसरायचं नाही. तर मी इथे ही ब्लू हेव्हनची ब्राउ परफेक्ट पेन्सिल यूज करते, ज्याच्यात आपल्याला एका साईडने अशी छान पुली मिळते आणि दुसऱ्या साईडने आपली अशी आयब्रो पेन्सिल. नेहमी एक लक्षात ठेवायचं, जेव्हा ही आयब्रो पेन्सिल आपण घेणार आहे तेव्हा ब्लॅक कलरमध्ये
निवडायचे नाही. नेहमी याचा कलर निवडताना ब्राऊन शेडमध्ये किंवा मग थोडासा ग्रे शेडमध्येच निवडायचा. आता मी छानपैकी फुलीनी कोंब करून घेणार आहे आणि अशाच प्रकारे मी माझी दुसरी आयब्रो सुद्धा सेट करून घेणार आहे. आता आय मेकअपमध्ये आपण काय करू शकतो बरं. जर तुम्हाला आयलिडवर काही लावायचं आहे सपोज, तर तुम्ही लिपस्टिक किंवा ब्लश टेंट किंवा ब्लशर यूज करू शकता, कुठलीही काही. आणि तुम्हाला जर हे लावायचं नसेल, तुम्हाला जर परफेक्ट आय शॅडोज लावायची आहे, पण तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला आय शॅडो लावता येत नाही, तर माझं कुठंतरी चुकल किंवा मी कुठेतरी काहीतरी करेल असं वाटत असेल ना, तर तुम्हाला आज मी एक सोपी ट्रिक सांगते. कुठलाही तुमच्याकडे जेही आय शॅडो पॅलेट असेल ना, त्याच्यातलं सगळ्यात पहिले ट्रान्झिशन शेडसाठी एक लाईट शेड निवडा. तुम्हाला जसाही कुठलाही कलर आवडेल तसा. तर आता मी निवडते आहे हा कलर. हा थोडासा लाईट पिंकमध्ये आहे किंवा न्यूड पिंक आहे. थोडासा पिंकिश ब्राऊन टोनमध्ये येतो. आणि मी असं पूर्ण प्रकारे माझ्या आयलिडवरती छान प्रकारे अप्लाय करून घेणार आहे. दोन्ही डोळ्याच्या आयलिडवरती छान प्रकारे आपल्याला हा कलर जो आहे डिपॉझिट करून घ्यायचा आहे आपल्या फिंगर्सच्या हेल्पने. असं काहीही नाही की आपल्याला ब्रशेस पाहिजे की काहीच पाहिजे. आपल्या फिंगर्सच्या हेल्पने सुद्धा खूप छान प्रकारे आपल्याला डिपॉझिशन करता येतं. आणि ऑब्व्हियसली जिथे आपल्याला जेव्हा 10 मिनिटातच मेकअप करायचा, तर आपण हीच ट्रिक यूज करतो, मग ते काहीही असो. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल की कलरची गरज आहे, तेव्हा तेव्हा आयशॅडो पॅलेटमधून पिक करायचं आणि आपले आयशॅडो डिपॉझिट करायची. आता तुम्ही बघू शकताय. आणि आता मी इथे यूज करणार आहे हायलायटर, त्याला छान शिमर शेड देण्यासाठी. आता मी इथे अप्लाय करणार आहे आयलायनर. आता ज्यांना काजळ अप्लाय करायचं आहे ते काजळ अप्लाय करू शकतात आणि ज्यांना आयलायनर लावायचं आहे ते आयलायनरसुद्धा लावू शकतात. दोनपैकी किंवा तुम्ही दोन्हीही जे आवडेल तुम्हाला त्या कॉम्बो करून तुम्ही लावू शकता. फक्त एक विसरायचं नाही, मस्कारा. आता वेळ येते ती म्हणजे आपला आय मेकअप कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण करतोय कॉन्टोरिंग, ब्लश आणि हायलायटर. पण मी आज कॉन्टोरिंग माझी स्किप करणार आहे. त्या इन्स्टेड मी फक्त ब्लश अप्लाय करणार आहे आणि छान अशी लिपस्टिक अप्लाय करणार आहे. आणि थोडंसं हलक्या अमाऊंटमध्ये रोज तुम्ही हायलायटर लावलं तरी चालेल. ब्लश पण मी याच पॅलेटमधून लावणार आहे, जी मी आय शॅडोसाठी यूज केलेली आहे. हायलायटर मी इथे फिंगर्सच्या हेल्पने ब्लेंड करून घेणार आहे, कारण जेव्हा आपण फिंगर्सने ब्लेंड करतो ना, तेव्हा आपल्याला नॅचरल फिनिश मिळते. तर मी इथे याच पॅलेटमधलं हायलायटरसुद्धा घेणार आहे आणि असं बोटावर घेऊन मी खूप थोडं थोडं अप्लाय करायचं.
असं डॉट डॉट करून अप्लाय करायचं आणि याला असं छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं. जे राहिलेलं आहे ते फोरहेडवर असं छानपैकी करून ब्लेंड करून घ्यायचं. आणि आता आपला जो येतो तो म्हणजे लास्ट पार्ट, तो म्हणजे सगळ्यांचा फेवरेट पार्ट असतो, तो म्हणजे लिपस्टिक. तर आज मी इथे यूज करणार आहे नायकाची ही रेड आणि थोडीशी मरूनिश किंवा पिंक पण म्हणू शकता, हे तिन्ही कलरचं कॉम्बिनेशन असलेली वॉटरप्रूफ लॉंग लास्टिंग अशी आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये भेटणारी नायकाची ऑल डे मॅट लिपस्टिक. तर आता आपण आपली लिपस्टिकसुद्धा लावून घेतलेली आहे. तर लिपस्टिकचा जो शेड आहे तो मी माझ्या आउटफिटला कॉम्प्लिमेंट करत असा लावलेला आहे. म्हणजे माझी जी साडी मी जी वेअर केलेली आहे ती आहे वॉर्म टोनमध्ये. तर वॉर्म टोनमध्ये कधीही जर आपण कुठलेही कपडे घालत असेल तर त्यांना कॉम्प्लिमेंट करणाऱ्या लिपस्टिक शेडच निवडायच्या. असं नाही की आपण रोजचा मेकअप करतोय तर डार्क लिपस्टिक लावायची नाही, असं काहीही नाही आहे. नेहमी एक रूल लक्षात ठेवायचा, आपण जेही आउटफिट घालतोय त्यावर डिपेंड करते की आपण न्यूड लावायची आहे की डार्क लावायची आहे. जर तुम्ही कूल टोनमध्ये हे करत असाल, कपडे घालत असाल, जसं वेस्टर्न आहे, वेस्टर्नवर जास्त डार्क लिपस्टिक सूट करत नाहीत अक्षरशः. त्यांवर जे आहेत आपले न्यूड ब्राऊन किंवा न्यूड पिंक अशाच लिपस्टिक खूप छान दिसतात. तर असे आउटफिट्स आहेत, जसे तुमचे आउटफिट्स आहेत त्याप्रकारे तुम्ही तुमच्या लिपस्टिकचा जो शेड आहे तो पिक केला पाहिजे. आता जो आहे आपण आपला पूर्ण मेकअप झालेला आहे तो आपण पूर्ण सेट करून घेणार आहे. तुम्ही एकदा बघितलं असेल की मी एकदा पण सुद्धा यूज केलेला आहे. का यूज केला असेल बरं? तो बेस जो आपण बनवून घेतो ना त्याला लॉक करायचं असतं. तर ही टेक्निक यूज करायची. जेव्हा आपण बेस पूर्ण बनवून घेतो त्याला लॉक करायला विसरायचं नाही. इवन दो तुम्ही प्रायमरच्या अगोदरसुद्धा सेटिंग स्प्रे यूज करू शकता. तर मी आशा करते की आजचा व्हिडिओ माझ्या मैत्रिणींना खूप आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईबच्या शेजारी जी बेल आयकन आहे ना त्याला हिट करायला विसरायचं नाही, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघायला मिस करणार नाही. ही गोष्ट तेवढीच खरी आहे की जर आपण स्वतःकडे लक्ष दिलं नाही, स्वतःवर प्रेम केलं नाही तर आपलं बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष लागणार नाही. खरं आहे ना हे? मीही एक गृहिणी आहे त्यामुळे मला समजू शकतं की घरातली कामं करणं ही आपली प्रायोरिटी असतं. पण घरातली कामं करता करता स्वतःकडे दुर्लक्ष करणार नाही. मी अशा प्रकारे आजचा जो आहे माझा मेकअप केलेला आहे, मी अशाच प्रकारे खूप छान प्रकारे तयार होत असते आणि माझ्या घरात खूप छान हॅपीली माझं काम करत असते. आता मी नवीन कामसुद्धा घेतलं आहे हे की यूट्यूबवर व्हिडिओ करणं. तर या कामालासुद्धा प्रायोरिटी असते आणि माझ्या घरातल्या कामांनासुद्धा प्रायोरिटी असते. असा का होईना, सिम्पलसा का होईना, तुम्ही छान प्रकारे ड्रेसअप व्हा, छान प्रकारे मेकअप करा, स्वतःला खूप छान आनंदी ठेवा आणि घरातही तसंच वातावरण ठेवा. मी इथे हेअरस्टाईलसुद्धा केली आहे, तुम्ही बघू शकताय. मी का केली आहे? मी साडी घातलेली आहे आणि मला साडीवर हेअरस्टाईल करायला आवडते. तुम्ही हवं तर सिम्पलचा क्लचर वगैरे तुम्हाला जेही आवडेल, एक छोटीशी क्लिप का होईना तुम्ही लावू शकता. तुम्हाला जशी वाटेल तशी छोटीशी हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. तर आज इथेच निरोप घेते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टिल देन बाय, टेक केअर अँड लव्ह यू.